नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या एका श्रोत्याने टाइम ट्रॅव्हल आणि त्यातील विरोधाभासांवर काही लेख पाठवले आहेत. हो, आणि काही वैज्ञानिक संकल्पना आणि सायफाय कथा सुद्धा. बरोबर. त्यांचा प्रश्न खरं तर खूप साधा आहे. जर आपण भूतकाळात गेलो तर खरंच काही बदलू शकतो का? की आपण इतिहासाचे कैदी आहोत? खूप मोठा प्रश्न आहे हा. म्हणूनच या माहितीच्या आधारे आज आपण ग्रँडफादर पॅराडॉक्स या सर्वात मोठ्या कोड्याचा छडा लावणार आहोत. चला तर मग या चक्रव्यूहात शिरून पाहूया की यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का. नक्कीच. तर सुरुवात एका कथेने करूया जी या सगळ्या माहितीचा गाभा आहे. ठीक आहे. एका हुशार भौतिकशास्त्रज्ञ आनाची कल्पना करा. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर ती एक टाइम मशीन बनवते. पण तिचा हेतू प्रसिद्धी किंवा पैसा मिळवणं नाहीये. तर तिच्या कुटुंबावर ओढवलेलं एक जुनं संकट टाळणं आहे. अगदी. तिची योजना अगदी नेमकी आहे. भूतकाळात जाऊन ज्या क्षणी तिचे आजी आजोबा एकमेकांना भेटून प्रेमात पडणार होते तो क्षणच घडू द्यायचा नाही. मग हे त्यांना मारायचं नाही, फक्त त्यांच्यात प्रेम निर्माणच होऊ द्यायचं नाही. बरोबर. जर ते भेटलेच नाहीत, प्रेमात पडले नाहीत, तर लग्न होणार नाही, वडिलांचा जन्म होणार नाही आणि ते संकटही टळेल. ॲना मशीनमध्ये बसते, भूतकाळाची वेळ निश्चित करते आणि एका क्षणात भूतकाळात पोहोचते. ती तिच्या आजी आजोबांना भेटण्यापासून आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होण्यापासून रोखण्यात यशस्वीही होते. पण इथेच तर खरी अडचण सुरू होते. हो, ही अडचण अशी आहे की जर ॲनाचे आजी आजोबा कधी भेटलेच नाहीत, तर तिच्या वडिलांचा जन्मच झाला नसता. आणि जर तिचे वडीलच जन्माला आले नाहीत तर ॲनाचा जन्म होणंही शक्य नाही. आणि जर ॲनाचा जन्मच झाला नाही, तर तिने टाइम मशीन बनून भूतकाळात जाण्याचा प्रश्नच येत नाही. याचा अर्थ असा की तिचे आजी आजोबा भेटले असते, तिचे वडील जन्माला आले असते आणि ॲनाने प्रवास केला असता. हे एक कधीही न संपणारं न थांबणारं चक्र आहे. अगदी बरोबर. यालाच ग्रँडफादर पॅराडॉक्स म्हणतात. आपण बॅक टू द फ्युचर किंवा टर्मिनेटर सारख्या चित्रपटांमध्ये हा गोंधळ पाहिला आहे. हो, जिथे नायक भूतकाळात जाऊन काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करतो आणि सगळा घोळ होतो. आज आपण ह्या घोळामागील विज्ञान समजून घेणार आहोत. चला तर मग. ठीक आहे. तर मग ह्या विरोधाभासाच्या मुळाशी नक्की कोणतं वैश्विक नियम मोडला जातोय? इतका मोठा तार्किक घोळ का होतोय? याच्या मुळाशी आहे कार्यकारण भाव, म्हणजे कॉझॅलिटी. कार्यकारण भाव. हो, विश्वाचा हा एक साधा आणि मूलभूत नियम आहे. प्रत्येक कार्याला एक कारण असतं आणि कारण नेहमी कार्यापूर्वी घडतं, बरोबर? अगदी बरोबर. उदाहरणार्थ, मी स्विच दाबतो, हे कारण झालं. मग दिवा लागतो, हे कार्य झालं. पाऊस पडतो म्हणून जमीन ओली होते. ही साखळी नेहमी सरळ रेषेत पुढे जाते. पण ग्रँडफादर पॅराडॉक्स या सरळ रेषेचं एक वर्तुळ बनवतो. ॲनाचं भूतकाळात जाणं जे कार्य आहे ते तिच्या जन्माचं कारणच नष्ट करतंय. बरोबर. आणि यामुळे मोठा प्रश्न उभा राहतो. कार्यकारण भावाचा नियम अटळ आहे की तो मोडला जाऊ शकतो? आणि गंमत म्हणजे ही कल्पना कुठल्या प्रयोगशाळेतून नाही तर सायन्स फिक्शनमधून जन्माला आली. हो, 1930च्या दशकातल्या मासिकांमधनं. पण 1943 मध्ये फ्रेंच लेखक रेने बार्जावेली यांनी त्यांच्या ले व्हॉयाजर इम्प्रुडंट या कादंबरीत ती स्पष्टपणे मांडली. पण जेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन आले तेव्हा हा विषय केवळ कथांमधून निघून गंभीर वैज्ञानिक चर्चेत आला, नाही का? त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताने काळाबद्दलचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला. हो, आइन्स्टाईनने सांगितलं की काळ आणि अवकाश हे एकच स्पेस टाईम नावाचं जाळं आहे आणि ते गुरुत्वाकर्षणाने वाकवलं जाऊ शकतं. अच्छा. त्यांच्या सिद्धांतानुसार भविष्यात प्रवास करणं शक्य आहे. याला टाइम डायलेशन म्हणतात. म्हणजे तुम्ही प्रकाशाच्या वेगाने प्रवास केल्यास तुमच्यासाठी वेळ हळू जातो. हे फक्त कागदावर आहे की याला काही पुरावा आहे? नाही, हे तर सिद्ध झालेलं सत्य आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं जीपीएस. जीपीएस ते कसं? जीपीएस उपग्रह पृथ्वीपासून खूप दूर, कमी गुरुत्वाकर्षणात फिरत असतात. आणि आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार जिथे गुरुत्वाकर्षण कमी असतं तिथे वेळ वेगाने जातो. त्यामुळे त्या उपग्रहांमधील घड्याळे पृथ्वीवरील घड्याळांपेक्षा दररोज सुमारे 38 मायक्रोसेकंड पुढे जातात. 38 मायक्रोसेकंड हे तर खूपच कमी वाटतंय. वाटतं खरं, पण जर हे गणित दुरुस्त केलं नाही तर आपलं जीपीएस दररोज सुमारे 10 किलोमीटरने चुकेल. काय सांगताय? म्हणजे पुण्याला जायला निघालो तर लोणावळ्यात पोचू? अगदी. त्यामुळे टाइम डायलेशन हे खरं आहे, पण भूतकाळात प्रवास करणं ते खूपच गुंतागुंतीचं आहे. त्यासाठी वर्महोल सारख्या गोष्टींची गरज भासेल, ज्या केवळ सैद्धांतिक पातळीवर शक्य आहेत. ठीक आहे, म्हणजे कार्यकारण भावाचा नियम मोडला जातोय. मग शास्त्रज्ञांनी यातून काही मार्ग काढलाय का? म्हणजे हा गोंधळ टाळता येईल का?
हो, आणि त्यातला पहिला मार्ग तर खूपच निराशाजनक आहे. तो म्हणतो की तुम्ही काहीही करू शकत नाही. काहीच नाही. काहीच नाही, कारण भूतकाळ दगडात कोरलेल्या नक्षीसारखा आहे. तुम्ही त्याला फक्त पाहू शकता, बदलू शकत नाही. अच्छा. या विचाराला ब्लॉक युनिव्हर्स मॉडेल म्हणतात. ब्लॉक युनिव्हर्स हे काय आहे? या मॉडेलनुसार कसं आहे की भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ हे सगळं एकाच वेळी अस्तित्वात आहे. एकाच वेळी. हो, जसं नकाशावर नाही का सगळी शहरं एकाच वेळी दिसतात, तसंच कायचं. टाइम ट्रॅव्हल म्हणजे त्या नकाशावरच्या दुसऱ्या ठिकाणी जाणं, नकाशा बदलणं नाही. म्हणजे तुम्ही भूतकाळात जाऊ शकता, पण तिथे जे काही कराल ते इतिहासाचाच एक भाग होतं. अगदी. म्हणजे माझी भूतकाळातील उपस्थिती आणि कृती त्या नकाशावर आधीपासूनच होती. याचा अर्थ माझं स्वातंत्र्य, माझी निवड हे सगळे एक भ्रम आहे. या सिद्धांतानुसार हो. आणि याच आधारावर रशियन भौतिकशास्त्रज्ञ इगोर नोविको यांनी स्वसुसंगतीचं तत्व मांडलं. स्वसुसंगतीचं तत्व. यानुसार निसर्गाचे नियम तुम्हाला असा कोणताही विरोधाभास निर्माण करूच देणार नाहीत. जी घटना विरोधाभास निर्माण करेल तिची संभाव्यता 0 असते. एक मिनिट. म्हणजे ॲना तिच्या आजी आजोबांना भेटण्यापासून रोखूच शकणार नाही. म्हणजे ती प्रयत्न करेल, पण निसर्गच तिला अयशस्वी करेल. बरोबर. हे तर एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतंय, जिथे नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही. अगदी तसंच. तुम्ही नशीब म्हणालात, भौतिकशास्त्रज्ञ त्याला स्वसुसंगतीचं तत्व म्हणतात. ॲनाच्या बाबतीत काय होईल? काय होईल? ती तिच्या आजी आजोबांना भेटण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल, पण प्रत्येक वेळी अयशस्वी होईल. ती त्यांना ज्या कॅफेमध्ये भेटणार होती तिथे पोहोचायचा प्रयत्न करेल, पण तिची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकेल. ती त्यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, पण तिच्या प्रयत्नांमुळेच ते एकमेकांशी बोलायला लागतील. अरे देवा. किंवा असंही होऊ शकतं की ती तिच्या आजोबांना थांबवण्यासाठी धावेल आणि शेवटच्या क्षणी तिचा पाय केळ्याच्या सालीवरून घसरेल. अक्षरशः केळ्याच्या सालीवरून. मला वाटलं होतं की टाइम ट्रॅव्हलमध्ये काहीतरी भव्य घडेल, पण इथे तर साधी केळ्याची साल हिरो ठरतीये. बरोबर. मुद्दा हा आहे की ॲनाला वाटेल की हे तिचं दुर्दैव आहे, पण खरं तर ते भौतिकशास्त्राचे नियम असतील, जे तार्किक सुसंगती राखत असतील. हां. आणि याच सिद्धांतामुळे आणखी एक विचित्र विरोधाभास जन्माला येतो, बूटस्ट्रॅप पॅरेडॉक्स. हा कोणता नवीन विरोधाभास आहे? यात एखाद्या गोष्टीची, माहितीची किंवा व्यक्तीची सुरुवातच सापडत नाही. सुरुवातच नाही म्हणजे? याचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. समजा बिथोवनचा एक चाहता त्याची सर्व संगीत रचनांची वही घेऊन भूतकाळात जातो. तिथे गेल्यावर त्याला कळतं की बिथोवन नावाचा कोणी संगीतकारच अस्तित्वात नाही. अच्छा. मग जगाला ते संगीत मिळावं म्हणून तो प्रवासी स्वतःच ती वही बिथोवन नावाने प्रकाशित करतो. तीच रचना पुढे प्रसिद्ध होते आणि शतकानंतर त्याच प्रवाशाला प्रेरणा देते. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे ते संगीत कोणी तयार केलं? प्रवाशाने तर फक्त कॉपी केलं आणि मूळ बिथोवन तर अस्तित्वातच नव्हता. हाच तर या विरोधाभासाचा गोंधळ आहे. म्हणजे माहितीचा स्रोतच गायब आहे. हे तार्किकदृष्ट्या सुसंगत असलं तरी ते आपल्या विश्वाच्या मूलभूत नियमांच्या विरोधात नाही का? बरोबर. ती संगीत रचना एका अशा लूपमध्ये अडकलीये जिची सुरुवातच नाही. ती अस्तित्वात आहे पण तिचा उगम नाही. बरं. हा पहिला उपाय खूपच निराशाजनक आणि फॅटलिस्टिक वाटतो. म्हणजे आपण काहीच बदलू शकत नाही. यातून दुसरा काही मार्ग आहे का? हो आहे. असा काही उपाय जिथे आपल्या निवडीला काहीतरी महत्त्व असेल? हो. दुसरा उपाय क्वांटम मेकॅनिक्समधनं येतो. तो म्हणतो की तुम्ही भूतकाळ बदलू शकता. अच्छा. पण त्यामुळे विरोधाभास निर्माण होत नाही, तर एक नवीन समांतर विश्व तयार होतो. समांतर विश्व. म्हणजे जसं साय-फाय चित्रपटांमध्ये दाखवतात तसं पॅरलल युनिव्हर्स. अगदी तसंच. हे यू एव्हरेट यांनी मांडलेल्या मेनी वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन या सिद्धांतावर आधारित आहे. ओके. यानुसार जेव्हाही कोणतीही घटना घडण्याची एकापेक्षा जास्त शक्यता असते, तेव्हा विश्व तितक्या भागांमध्ये विभागले जाते. प्रत्येक शक्यतेसाठी एक वेगळं विश्व तयार होतं. हे खूपच विचित्र आहे. मग या सिद्धांतानुसार ॲनाच्या बाबतीत काय घडेल? ॲना तिच्या मूळ विश्वातून, ज्याला आपण टाईमलाईन ए म्हणू, प्रवास सुरू करते. जेव्हा ती भूतकाळात पोहोचून आपल्या आजी आजोबांना भेटण्यापासून रोखते, तेव्हा ती मूळ टाईमलाईन बदलत नाही. त्या क्षणी, त्या निर्णयाच्या क्षणी एक नवीन टाईमलाईन, टाईमलाईन बी तयार होते. अच्छा. म्हणजे ती इतिहास पुसून टाकत नाही, तर इतिहासाची एक नवीन प्रत तयार करते. अगदी बरोबर. या नवीन टाईमलाईन बी मध्ये तिचे आजी आजोबा कधीच प्रेमात पडत नाहीत. तिच्या वडिलांचा आणि तिचा स्वतःचा जन्म कधीच होत नाही. हो, तिचं ध्येय यशस्वी होतं, पण तिचा मूळ टाईमलाईन ए, जिथून ती आली होती, तो पूर्णपणे सुरक्षित राहतो. म्हणजे विरोधाभास
टळतो कारण कारण आणि कार्य आता दोन वेगवेगळ्या विश्वांमध्ये आहेत. बरोबर. कारण म्हणजे तिचा जन्म टाईमलाईन ए मध्ये आहे आणि कार्य म्हणजे आजी आजोबांना रोखणे हे टाईमलाईन बी मध्ये आहे. पण याचा अर्थ ॲनासाठी हा एक एकेरी प्रवास असेल. ती तिच्या मूळ जगात तिच्या घरी परत येऊ शकणार नाही. अगदी बरोबर. या सिद्धांतानुसार एकदा विश्व विभागले की ते पुन्हा एकत्र येऊ शकत नाही. म्हणजे ॲना तिच्या मूळ विश्वात परत येऊच शकणार नाही. नाही, ती तिच्याच कृतीने तयार झालेल्या एका अशा विश्वात अडकून पडेल जिथे तिचं अस्तित्वच पुसलं गेलं आहे. ती एक प्रकारे कार्यकारण भावाची निर्वासित बनेल. कॉझल रेफ्युजी. वा, काय शब्द आहे. म्हणजे ती आपलं घर, आपलं वास्तव वाचवण्यासाठी गेली, पण परत येण्यासाठी तिच्याकडे कोणतंच घर उरलं नाही. ही तर खूप मोठी किंमत आहे. हो, म्हणजे हा उपाय विरोधाभास सोडवतो, पण त्या व्यक्तीसाठी एक नवीनच संकट निर्माण करतो. ती एक अशा जगात असेल जिथे तिची ओळख नाही, तिचं कुटुंब नाही, तिचं अस्तित्व नाही. ती एक अनोळखी व्यक्ती असेल. की मग या सगळ्याचा अर्थ काय? आपल्यासमोर दोन प्रमुख उपाय आहेत. एक, ब्लॉक युनिव्हर्स, जिथे एकच अपरिवर्तनीय इतिहास आहे. जिथे तुम्ही इतिहासाचे संपादक नाही तर केवळ एक पात्र आहात. आणि दुसरं, मेनी वर्ल्ड्स, जिथे प्रत्येक निवडीमुळे नवनवीन विश्व तयार होतात आणि तुम्ही नवीन इतिहासाचे निर्माते बनता. पण त्याची किंमतही मोजावी लागते. आणि यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे हे आपल्याला सध्या माहीत नाही. या दोन्ही सिद्धांतांना प्रायोगिक स्तरावर सिद्ध करणं अजून शक्य झालेलं नाही. कदाचित जेव्हा आपल्याला क्वांटम ग्रॅव्हिटीचा संपूर्ण सिद्धांत समजेल, जो आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाला आणि क्वांटम मेकॅनिक्सला एकत्र जोडेल, तेव्हाच याचं उत्तर मिळेल. तोपर्यंत हा केवळ एक विचार करायला लावणारा प्रयोग आहे. बरोबर. खरंय, या विरोधाभासाचं खरं मूल्य त्याच्या उत्तरात नाही, तर तो आपल्याला काळ, वास्तव, निवड आणि आपलं अस्तित्व याबद्दल जे प्रश्न विचारायला भाग पाडतो त्यात आहे. अगदी. आपण घेतलेल्या निर्णयांचे परिणाम काय असतात, आपलं नशिबावर किती नियंत्रण आहे, यासारखे मोठे प्रश्न हे कोडे आपल्यासमोर उभे करते. आणि आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. जर मेनी वर्ल्ड सिद्धांतावर आधारित टाईम मशीन खरोखरच उपलब्ध झालं, तर भूतकाळ बदलण्याची किंमत म्हणून स्वतःच्या वास्तवापासून कायमचं दूर होणं, एका नवीन अनोळखी जगात कायमचं कॉझल रेफ्युजी बनून अडकणं, हे मान्य असेल का? अशी कोणती वैयक्तिक किंवा ऐतिहासिक घटना असेल ज्यासाठी एवढा मोठा त्याग करणं योग्य ठरेल?